सोमप्रदोष व्रत कथा. भगवान शिवाच्या कृपेने दारिद्र्य ते वैभव. एक गरीब विधवा ब्राह्मण स्त्री, भिक्षा मागून जगणारे तिचे आयुष्य आणि रस्त्यावर सापडलेला एक अनाथ मुलगा. पण हा मुलगा पुढे एका विशाल राज्याचा राजा बनतो आणि त्या गरीब आईला मिळतो राजमाताचा मान. हे चमत्कार कसे घडले यामागे होते भगवान महादेवांचे अत्यंत प्रिय सोमप्रदोष व्रत. चला जाणून घेऊया ही प्रेरणादायी आणि भक्तीने भरलेली कथा. हर हर महादेव. नमस्कार, आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत भगवान शिवांना अत्यंत प्रिय असलेल्या सोमप्रदोष व्रताची पौराणिक कथा. या व्रताचे महत्त्व आणि श्रद्धेने केलेल्या भक्तीमुळे जीवनात कसा चमत्कारिक बदल घडू शकतो याचा सुंदर संदेश. ही कथा केवळ एका व्रताची नाही, तर श्रद्धा, करुणा, निस्वार्थ सेवा आणि भगवान शिवावरील अढळ विश्वासाची आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सोमप्रदोष व्रताचे महत्त्व. एकदा नैमिषारण्यात शौनक आणि इतर ऋषींनी सुज्जींना विनंती केली, हे सुज्जी, प्रदोष व्रताचे अद्भुत महात्म्य आम्ही ऐकले. आता कृपया आम्हाला सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताचे महत्त्व आणि त्याची एखादी सत्यकथा सांगा. सुज्जी म्हणाले, सोमप्रदोष व्रत हे भगवान शिव आणि माता पार्वती यांना अत्यंत प्रिय आहे. श्रद्धेने हे व्रत करणाऱ्याच्या मनातील इच्छा पूर्ण होतात, जीवनातील संकटे दूर होतात आणि शिवकृपेने सुख, समृद्धी व यश प्राप्त होते. या दिवशी पहाटे स्नान करून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी. ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. बेलपत्र, जल, दूध, फुले अर्पण करून सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. फार पूर्वी एका नगरात एक गरीब ब्राह्मण स्त्री राहत होती. पतीच्या निधनानंतर तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. तिच्याकडे ना संपत्ती होती ना आधार. तिच्यासोबत होता फक्त तिचा लहान मुलगा. दररोज ती गावोगाव भिक्षा मागायची आणि जे मिळेल त्यावर दोघांचे पोट भरायची. पण तिच्या मनात कोणाविषयीही कटुता नव्हती. ती संकटातही देवावर विश्वास ठेवून जगत होती. एक दिवस भिक्षा मागून घरी परतत असताना तिला नदीकाठी एक सुंदर पण अत्यंत दुःखी मुलगा रडताना दिसला. त्याच्या चेहऱ्यावर राजघराण्याचे तेज होते, पण डोळ्यात भीती आणि वेदना होत्या. त्या माऊलीने त्याला जवळ घेतले, प्रेमाने विचारले, बाळा, तू कोण आहेस? तेव्हा त्या मुलाने सांगितले, तो विदर्भाचा राजकुमार होता. शेजारच्या राजाने युद्ध करून त्याच्या वडिलांचा वध केला होता. राज्य हिसकावून घेतले होते. जीव वाचवण्यासाठी तो जंगलात पळून आला होता. त्या गरीब स्त्रीने क्षणाचाही विचार केला नाही. तिने त्या अनाथ राजकुमाराला आपल्या मुलाप्रमाणे घरी आणले. आता तिचे 2 मुलगे झाले. ती भिक्षा मागून दोघांचेही प्रेमाने संगोपन करू लागली. दारिद्र्य होते, पण मायेची श्रीमंती अमाप होती. काही दिवसांनी ती दोन्ही मुलांना घेऊन एका महान ऋषींच्या आश्रमात गेली. ऋषींनी दिव्य दृष्टीने राजकुमाराची खरी ओळख जाणली. ते म्हणाले, हा साधा मुलगा नाही, हा विदर्भाचा खरा राजकुमार आहे. जर तुम्ही सर्वांनी श्रद्धेने सोमप्रदोष व्रत केले तर भगवान शिव तुमच्यावर अवश्य कृपा करतील. त्या दिवसापासून ब्राह्मण स्त्री आणि दोन्ही मुलांनी अत्यंत निष्ठेने सोमप्रदोष व्रत सुरू केले. काही वर्षे लोटली. राजकुमार तरुण झाला. एक दिवस जंगलातील सुंदर सरोवराजवळ त्याची भेट गंधर्व राजाची कन्या अंशुमती हिच्याशी झाली. दोघेही एकमेकांना पाहताच आकर्षित झाले. अंशुमतीने आपल्या आईवडिलांना सर्व सांगितले. विशेष म्हणजे त्या रात्री भगवान शिवांनी गंधर्व राजाला स्वप्नात दर्शन देऊन याच राजकुमाराशी कन्येचा विवाह करण्याची आज्ञा दिली. शिव आज्ञेनुसार शुभ मुहूर्तावर अंशुमती आणि राजकुमाराचा विवाह संपन्न झाला. विवाहानंतर
गंधर्व राजाने आपल्या विशाल सेनेसह राजकुमाराला मदत केली. राजकुमाराने शत्रूंवर विजय मिळवला. आपले विदर्भ राज्य पुन्हा प्राप्त केले. धर्म आणि न्याय पुन्हा राज्यात प्रस्थापित झाला. राजा झाल्यानंतर राजकुमाराने सर्वप्रथम त्या गरीब ब्राह्मण माऊलीला राजवाड्यात आणले. तिला राजमाता हा सर्वोच्च मान दिला. तिच्या मुलाला राज्याचा प्रधानमंत्री नेमले. जिने त्याला संकटात आधार दिला, तिला त्याने आयुष्यभर सन्मान दिला. हीच खरी कृतज्ञता. या कथेतून आपल्याला अनेक सुंदर शिकवणी मिळतात. संकटातही देवावरील विश्वास कधीही सोडू नये. निस्वार्थ सेवा कधीही वाया जात नाही. करुणा आणि दया यांचे फळ नेहमीच महान असते. भगवान शिवावर श्रद्धा ठेवून केलेले सोमप्रदोष व्रत जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवू शकते. संकट कितीही मोठे असले तरी शिवकृपेने योग्य वेळी मार्ग नक्की मिळतो. मित्रांनो, सोमप्रदोष व्रताची ही कथा आपल्याला सांगते की भगवान शिव भक्ताची परीक्षा घेतात, पण त्याला कधीही एकटे सोडत नाहीत. श्रद्धा, संयम, सेवा आणि भक्ती यांचा मार्ग स्वीकारणाऱ्यांवर महादेवांची कृपा नक्कीच होते. जर तुम्हीही भगवान शिवाचे भक्त असाल तर आजच्या दिवशी मनापासून एकदा नक्की म्हणा, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करा आणि भगवान शिवांच्या कथा, व्रतांचे महत्त्व आणि सनातन धर्मावरील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या आध्यात्मिक कथेसह. हर हर महादेव.